आज आपण मशरूमची भाजी बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. वेगवेगळे स्टेपला मसाले वापरले आहे. व्हिडिओ स्किप बिलकुल पण करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आता आपण चला मशरूमची भाजी बनवायला सुरुवात करू. मी इथं 200 ग्रॅम मशरूम घेतले आहे. खूप छान मशरूम मिळाले मला बाजारामध्ये, एकदम छान मशरूम होते. 200 ग्रॅम घेतले मी, मोठे मोठे होते, छोटे पण होते, खूप छान होते. आणि मग त्यांना आपण चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आधी स्वच्छ करून घ्यायचे, छान स्वच्छ करून घ्यायचे. नंतर मग त्यांना असे चिरून घ्यायचे आणि हे देठ वगैरे कापून घ्यायचं. जाड असतं ते कापून घ्यायचं. मग नंतर त्यांना बारीक चिरून घ्यायचं. इझी चिरले जातात ते, त्यांना काही चिरायला वेळ नाही लागत. मस्त सर्व चिरून घ्यायचे. आणि मग कांदा पण चिरून घ्यायचा, टोमॅटो चिरून घ्यायचं, बारीक चिरायचं. टोमॅटो, कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचं. नंतर मग जिरं पण घेतलेलं आहे आणि हे लसण आणि अद्रकची पेस्ट पण घ्यायची. तव्यावरती धने भुजून घेतले, धने आणि मिरची, आणि वाटून पण घ्यायचे. मिक्सरमध्ये काढून घेतले त्यांना. कढईमध्ये तेल टाकलं, तेलमध्ये लसण आणि अद्रकची पेस्ट टाकली. त्याला खरपूस होईपर्यंत, छान वास येईपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचे. नंतर त्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा. पूर्ण कांदा आपण जेवढा चिरलेला आहे तेवढा कांदा कापून, कांदा जास्तच वापरायचा थोडा, आपल्याला हवं तेवढं वापरायचा. आपले क्वांटिटी बघायची किती आहे मशरूमची तर. आणि कांदा थोडा वेळ चांगलं छान होऊ द्यायचा. त्याला सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा, छान होऊ द्यायचा. थोडा वेळ लागतो पण मस्त एकदम टेस्टी भाजी जमते. कांदा एकदम छान होऊ द्यायचा. लसण कांदा छान झाल्यानंतर इथं हलवत राहायचं. थोडा वेळ गॅस कमी करायचा, वाढवायचा आणि छान होऊ द्यायचं. नंतर आपल्या कांद्याला तेल पण सुटायला लागलं आहे आणि थोडा सोनेरी रंग पण यायला लागला आहे. सोनेरी रंग छान येईपर्यंत कांदा होऊ द्यायचा आणि हलवतच राहायचं. आणि त्यामध्ये नंतर मग आपण टोमॅटो टाकून घ्यायचे. आता मी टोमॅटो टाकून घ्यायचे आणि टोमॅटो जेवढे कापले ते पण छान बारीक चिरायचे आणि ते पण टाकून द्यायचे. छान होऊ द्यायचे टोमॅटो पण. त्यांना छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, छान होऊ द्यायचं. थोडा वेळ लागतो, छान होऊ द्यायचं. छान होऊ द्यायचं, छान टोमॅटो होऊ द्यायचं, तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं. आणि बोलता बोलता आपला भाजीचा कांदा पण छान झालेला आहे. तर तोपर्यंत आपण इकडे मसाले काढून घेऊ. इथं मी मसाले वापरले आहे. हा दीपक मसाला आहे. दीपक मसाला वापरलेला आहे. हळद वापरली, धनेपूड वापरलाय, लाल तिखट, पाटील मसाला घेतला एकत्र, हे 2 मसाले. आणि हे बघा मशरूम जसं काही नॉनव्हेजच दिसत आहे ना. नॉनव्हेजला पण तुम्ही विसरून जाल ही भाजी जर खाल तर. एकदम छान लागते. आणि आपल्या बोलेपर्यंत मसाल्याला पण आपलं छान तेल सुटलेलं आहे. मग इथं हे आपलं तिखट टाकून घ्यायचं. हळद आणि जिरेपूड धनेपूड, जिरेपूड नंतर टाकायचं. आधी फक्त तिखट टाकून घ्यायचं आणि छान त्याला एकजीव करून घ्यायचं. त्याला पण थोडा वेळ तेलामध्ये छान होऊ द्यायचं, मीडियम गॅसवरती, आणि छान होईपर्यंत हलवत राहायचं. बघा आपला मसाला छान कलर यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामध्ये आपण आता दीपक मसाला टाकून घेऊ. नंतर मग परत त्यांना थोडा वेळ अजून हलवायचं, एकजीव करून घ्यायचं. आणि तेलामध्ये थोडा वेळ मसाले होऊ द्यायचे, झाकण ठेवून होऊ द्यायचे, हलवत राहायचं. आणि मीडियम गॅसवरती एकदम छान असं मसाला होतो आपला. हळद टाकायची नंतर आणि मग धनेपूड, जिरेपूड टाकून द्यायचं. त्याला पण सर्व एकजीव करून घ्या. बघा आपला मसाला खूप छान दिसायला लागला आहे. आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये मशरूम टाकायचे.
सर्व मशरूम आपण जेवढे मशरूम कट केले आहे तेवढे पूर्ण मशरूम टाकून द्यायचे मसाल्यामध्ये. आणि मशरूमला पण चांगलं एकसारखं एकजीव करून घ्यायचं मसाल्यांना आणि मशरूमला. पूर्ण मशरूमला मसाला लागले पाहिजे असं एकजीव करून घ्यायचं. एकदम भारी एकत्र करून घ्या मस्त. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तोपर्यंत तसं त्याप्रमाणे करून घ्या. छान एकजीव करून घ्यायचं. प्रत्येक मशरूमला मसाला लागलेला पाहिजे. छान असं हळूहळू एकत्र करून घ्यायचं. भाजीला आतापासूनच वास यायला लागली आहे. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय. आणि तेल बघा, आता आपल्या मशरूमला एकजीव केल्यानंतर तेल तेल पण सुटायला लागलं आहे मसाल्याला. आणि झाकण ठेवून त्याला थोडा वेळ होऊ द्यायचं. मग त्यामध्ये थोडा पाणी सोडायचं. पाणी पण एकजीव करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकत जायचं. जसं आपल्याला हवं आहे तसं पाणी टाकत जायचं. आणि एकजीव करून घ्यायचं. परत झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायचं. मीडियम गॅसवरतीच होऊ द्यायचं हे सर्व. आणि बघा, आपला भाजी आता तयार होण्यातच आली आहे. आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी सोडत जायचं. भाजीची कन्सिस्टन्सी थोडी घट्टच ठेवायची. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, मीडियमच हवी. मीडियम. आणि ते अजून शिजल्यावरती थोडं अजून घट्ट होते भाजी. पाणी त्यानुसार टाकायचे. आणि आपल्या भाजीला आता उकळी फुटली आहे. आणि मग नंतर थोडं मीठ आपल्या आवडीनुसार टेस्टनुसार मीठ पण टाकून घ्यायचं. आणि परत त्याला एकजीव करून घ्या. आणि बघा, आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आणि नंतर मग कोथिंबीर टाकायचा. कोथिंबीर टाक्यामध्ये थोडीफार पण कंजूसी करायची नाही, भरपूर कोथिंबीर टाकायचा. कोथिंबीरनेच भाजीला खूप छान चव अशी येते. आणि भाजीला आता खूप छान वास आलेला आहे. खूप छान वास येत आहे भाजीचा. माझ्याने तर राहावलं जात नाहीये. कोथिंबीरने एकदम छान भाजीला टेस्ट येते. आणि भाजीला तेल पण बघा, तेल पण आलेलं आहे वरती, भाजीवरती तरंग दिसत आहे. आणि आपली गरमागरम मशरूमची भाजी सर्व करा. बघा, आपली गरमागरम भाजी तयार आहे. तुम्ही हिला पोळीसोबत, भाकरीसोबत छान असं खाऊ शकतात. खूप टेस्टी लागते. एकदा नक्की करून बघा. आणि आवडली असेल रेसिपी तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.